एक दुपारी फोन आला, मी रात्री परत त्याला फोन केला तर त्याने मला असं सांगितलं की वाल्मिक अण्णांचा आम्हाला सगळ्याला फोन आले की यांचं सुरेश अण्णाचं काम करावं. ते त्याला आता ते आकान काय बाकान काय म्हणतात, म्हणजे तुमचा सगळे संबंध आहेत आजचे नाही 10-20 वर्षापासूनचे वाल्मिक अण्णाचे सुरेश अण्णाचे संबंध आहेत. हे मी तुम्हाला उघड सांगतो, लिहून द्यावं लागेल. आता मी जे सांगितलं तुम्हाला ऐकलंय नाही ना. विधानसभेमध्ये त्यांनी त्यांचं काम केलंय, आम्हाला अशी माहिती मिळाली तर ते हे नाही सांगता येतं, पण आर्थिक सुद्धा त्यांनी त्यांना मदत केली. हे त्यांच्या मंडळीने सुद्धा मध्ये सांगितलं होतं त्यांच्या याच्यामध्ये. आणि ठीक आहे, विधानसभेमध्ये लगेच विधानसभा झाली महिन्यातच काय झालं हे काय नाही. हे फक्त मी आणल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर हा प्रकार चालू आहे. हा सगळ्यांना खेळत काढायचा प्रकार चालू आहे. याच्याकडे सगळ्या समाजातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आम्ही एक शेतकरी कुटुंबातले माणसं आहेत, समोर आलो तर खरं बोलू, खोटं बोलायची ज्या दिवशी पाळी तरी समोर सुद्धा येणार. ही सगळा जो सगळ्यांच्या याच्यावर मी तो विषय घातला कानावर, त्या विषय घातला होता. आताही ह्या सगळ्या बाबतीत याच्या बाबतीत मी बोललो, पण आता मी सांगितलं ना तुम्ही मीडियावाल्यांच्या कृपेने आता ते जरा पतंगवारच्या वाढत गेलेला आहे. इतके दिवस तुम्ही 26 जानेवारीला बाहेर निघलो, आजारी होतो मी. त्या अगोदर देखील इलेक्शनच्या आधीच मला ते झालं होतं. लिगामेंटचे माझे दोन्ही लिगामेंट घातले होते इलेक्शनच्या आधी. तसंच मी इलेक्शन केलं आणि इलेक्शन झाल्यावर पुण्याला मी 4-5 दिवस आराम केला, बरं वाटत ना, म्हणून पुण्याला दाखवलं. तर पुण्याला दाखवल्यानंतर मला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला बेड रेस्ट घ्यावा लागेल. मला चालता येत नव्हतं, वॉकरवर चालत होतं. मला त्या मोर्चाला यायचं होतं, पण त्या वॉकरवर मोर्चाला कसं यायचं, पण माझ्या पुण्याला माझ्या मुलाला मी पाठवलं होतं. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या बाजूने आम्ही आहोत हे मी स्पष्टपणे सांगतो. पण हे जे चाललंय हे खरं आहे का एवढं देशमुख कुटुंबाने तपासलं पाहिजे. जरांगे पाटलांच्या लक्षात आलंय, जरांगे पाटलांच्या लक्षात आलंय, पण देशमुख कुटुंबाने सुद्धा लक्षात आणलं पाहिजे. हे त्यांचे खूप दिवसापासूनचे संबंध आहेत. समोर जाऊ नको. मुख्य Thank you.